कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे बाबा जातो संध्याकाळी। संध्याकाळी नाही, आत्ता जा। आधीच खूप उशीर झाला, आता जास्त उशीर करू नका तुम्ही। असं का काय तुम्ही काय येडा उचललाय का काय? कसला? आमच्या दोघांची भेड घालून द्यायचीच असं? हो, हवं तर तसंच समजा। वहिनी जोवर घरी येत नाही ना तोवर माघार नाही। तुम्ही जा बरं भाऊजी, तुमच्या ना डोक्यावर बसल्याशिवाय तुम्ही जाणार नाही हे माहित होतं मला। अहो, तुम्ही सगळे नवरे सारखेच असता, कुठलंही काम सांगितलं तर लगेच करणारच नाही। आज करतो, उद्या करतो, मग करतो, संध्याकाळी करतो असं बोलता आणि सगळी कामं पेंडिंग ठेवता। ते काय नाही, आज तुमचा आणि वहिनीचा विषय मार्गी लागलाच पाहिजे। आज भांडण मिटलंच पाहिजे हा भाऊजी। मिटलंच पाहिजे। काय करतोयस? तुम्ही ना कधी कुठलं काम तुमच्या डोक्यावर बसल्याशिवाय करतच नाही भाऊजी। आजच जायचं, अजिबात टाळायचं नाही भाऊजी। जातो थांबा, आजीचा फोन आला तेव्हा। हा, 16 वर्षाची खंदी कार्यकर्ती, बोल। गप गुमान सांगते ती ऐक। काय सांग तर? गाडी काढ आणि काय नाही, गाडी डायरेक्ट सुनबाईच्या घरला घेऊन जा। बोल तिच्याशी, भांडण मिटव, तिला गाडीत बसव आणि डायरेक्ट घरी घेऊन ये। काय हे बस झालं रे आता हे? घरची लक्ष्मी घरला परत यायला पाहिजे। अगं सगळ्यांनी फैसला ऑन द स्पॉट केलाय का काय? काय हेच मास्तरीन बाईसने घराकडे घेऊन यायचं? हा मग काय तर, किती दिवस पोरीला माहेरी ठेवायचं? अरे बरं दिसत नाही गे, नवरा बायकोचं भांडण एवढं वाढवायचं नसतं, थोडक्यात गोडी असते। विषय थोडक्यात संपवायचा। तू काय म्हणतोस ते विषय हार्ड करायचा नसतो या। अगं कळतंय मला। हा कळतंय, पण वळत नाही। जा आता, लय विचार करत बसू नको, तिची माफी माग, तिला म्हणव आणि लवकर घरला परत घेऊन ये। जा जा, वेळ काढू नकोस। ठेवते मी फोन। हा, काय झालं भाऊजी? काय तुमचं जे म्हणणं आहे तेच आजीचं बी आहे। सगळ्यासनी असंच वाटतंय मास्तरीन बाईसने घराकडे घेऊन यावं। आम्हा सगळ्यांना तर वाटतंच आहे, पण तुम्हालाही वाटतं ना वहिनींनी घरी यावं ते? बरं ओंकार, मी निघते, मला उशीर होतोय। काय चाललंय तुझं? उठता बसता सारखं त्या मोडलेल्या लग्नाचा विषय काढतेस? काय चाललंय? त्यो विषय जात नाही आमच्या डोसक्यातून। मांडवापातून आलेलं लग्न आमचं मोडलं, आम्हाला त्रास होणारच। तू कसला त्रास करून घेतेस? तू त्रास देतेस दुसऱ्यांना, आणि आताही तुला मला त्रास द्यायचा आहे म्हणून सारखा विषय काढतेस ना तो। पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतोय, तू कितीही वेळा तो विषय काढलास ना तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाही। माझं नशीब चांगलं होतं म्हणून वाचलो तुझ्या तावडीतनं मी। तुम्ही कसले वाचताय हो? तुम्ही काय वाचला बिचला नाही। तुम्ही वाचला असता तसल्या रडक्या तोंडाने इकडे तिकडे फेऱ्या मारत बसल्या असता काय? काय म्हणताय तुम्ही? तो तुमचा आवडता शब्द आहे, नागिनी सारखा इळका घालून बसल्या। मग आता या नागिनीच्या शेपटावर पाय दिल्यावर ही नागिन डंक मारणारच। तुला जो काही त्रास द्यायचा तो मला दे ना, अक्षराला सोड, तिनं काही केलेलं नाहीये। हो, त्यानेच तर सगळं केलंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।